नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। दरवर्षी शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजनांचं वितरण करण्यात येतं। त्याच पद्धतीने या वर्षी सुद्धा पशुसंवर्धन विभागाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध योजना आता प्रसिद्ध होऊ लागलेल्या आहेत। याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना सहभाग घ्यायचा असेल त्या शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावा लागणार आहे। तर चालू वर्ष 2025-26 साठी शासनामार्फत कोणकोणत्या योजना प्रसिद्ध झालेल्या आहेत ह्या अगोदर आपण जाणून घेणार आहे। त्याचबरोबर योजनेची काय प्रोसेस असणार आहे, कागदपत्रे काय लागतील, वेबसाईट कोणती असणार आहे याबद्दलची सविस्तर डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ कोणत्याही ठिकाणी स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करत चला। अशाच नवनवीन योजनांची अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। त्यामुळेच तुम्हाला योजनेची संपूर्ण माहिती होऊन तुम्ही याच्यामध्ये सहभाग घेऊ शकाल। तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण योजनेसंदर्भात सविस्तर चर्चा करायला सुरुवात करूया। सुरुवातीला या ठिकाणी मित्रांनो मी स्क्रीन रेकॉर्डिंग चालू करत आहे, त्याच्या माध्यमातूनच तुम्हाला या योजनेसंदर्भातची सविस्तर डिटेल समजून सांगणार आहे। तर या ठिकाणी स्क्रीनवरती आपण वेबसाईट पाहू शकता। महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाची ही वेबसाईट असणार आहे। या वेबसाईट वरती येण्यासाठी आपल्याला एक लिंक या ठिकाणी पाहायला मिळेल, ah.mahabms.com ही मित्रांनो वेबसाईट आहे। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देईन। त्या ठिकाणी जाऊन क्लिक केल्यावर डायरेक्ट तुम्ही या पेज वरती डायव्हर्ट होत चाल। या पेज वरती आल्यानंतर मित्रांनो या वरच्या कर्सर मध्ये म्हणजे निळ्या पट्टीमध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन पाहायला मिळतील। याच्यामध्ये मित्रांनो 2 नंबरचा जो ऑप्शन असेल योजनेचा तपशील याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या वेबसाईट वरती कोणकोणत्या योजना सध्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत त्यांची माहिती पाहायला मिळेल। त्याच्या अगोदर या योजनेसाठी जो आपण अर्ज करणार आहे त्याची प्रोसेस काय असणार आहे त्याचा संपूर्ण आलेख या ठिकाणी देण्यात आलेला आहे। म्हणजे प्रोसेस काय असणार आहे स्टेप बाय स्टेप संपूर्ण पाहायला मिळेल। सुरुवातीला आहे अर्जदाराची नोंदणी। आता नोंदणी कशी करायची त्याची डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातूनच आपण देणार आहे। त्याच्यानंतर 2 नंबरला योजनेसाठीचा अर्ज, 3 नंबरला आहे प्रणालीद्वारे पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करणे, 4 नंबरला आहे प्राथमिक निवड असणार आहे, 5 नंबरला असणार आहे निवड झालेल्या अर्जदारांची कागदपत्रे अपलोड करणे। आता कागदपत्राचा मुद्दा आहे मित्रांनो हा पूर्णतः आपली निवड झाल्यानंतर असणार आहे। त्याच्यामुळे चालू घडीला कागदपत्राची प्रोसेस न करता आपलं रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे। कागदपत्र जे आहे ती आपली निवड झाल्यानंतर अपलोड करावी लागणार आहेत आणि त्याच्यानंतर कागदपत्रे अपलोड केल्यानंतर पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला त्याची अंतिम निवडची यादी प्रसिद्ध झालेली पाहायला मिळेल। म्हणजे त्यानंतरच तुमची निवड होणार आहे। तर या पद्धतीने ही योजनेची संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस असणार आहे। याच्यामध्ये आता कोणकोणत्या योजना असणार आहेत त्याचा तपशील इथं आपल्याला खाली पाहायला मिळत आहे। याच्यामध्ये संपूर्ण योजना देण्यात आलेल्या आहेत। याच्यामध्ये राज्यस्तरीय योजना आणि जिल्हास्तरीय योजना अशा 2 योजना इथं पाहायला मिळत आहेत। तुम्हाला ज्या ठिकाणी अर्ज करायचा असेल त्या योजनेची संपूर्ण माहिती याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल। या ठिकाणी पाहू शकता इथं असणार आहे 2 दुधाळ गाई म्हशींचे वाटप, म्हणजे 2 दुधाळ गाई किंवा 2 म्हशी या योजनेअंतर्गत आपण घेऊ शकता। त्याच्यासाठी शासनामार्फत अनुदान किती देण्यात येते तर त्याची संपूर्ण डिटेल खाली तक्त्याद्वारे देण्यात आलेली आहे। हा तक्ता वाचल्यानंतर तुम्हाला संपूर्ण या प्रकल्पाची या योजनेची काय रक्कम आपल्याला मिळते हे आपल्याला इथं लगेच लक्षात येऊन जाईल। तर ही मित्रांनो एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। तुम्ही या ठिकाणाहूनच योजनेसाठी जे काही अपडेट असणार आहे, जे काही माहिती असणार आहे ती एका क्लिक वरती जाणून घेणार आहे। त्याच्यामुळे ही वेबसाईट मित्रांनो व्यवस्थित लक्षात ठेवा आणि वेबसाईट आल्यानंतर या योजनेची संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी जाणून घेणार आहे। त्याचबरोबर खाली तुम्हाला कागदपत्राची काय प्रोसेस असणार आहे, कागदपत्रे कोणकोणती जोडावी लागणार आहेत त्याची सुद्धा माहिती इथं आपल्याला पाहायला मिळेल। जे लाल स्टार देण्यात आलेले आहेत हे मित्रांनो आपल्याला कंपल्सरी असणार आहेत। ही आपल्याला कागदपत्रे या योजनेसाठी अतिशय आवश्यक असणार आहेत। ही 7 कागदपत्रे आपण पाहिली। याच्यामध्ये 1 नंबरला आहे फोटो ओळखपत्राची सत्यप्रत, त्याच्यानंतर 7/12 अटचा उतारा, अपत्य दाखला, आधार कार्ड, 7/12 मधील आपलं नाव नसेल तर कुटुंबाचे संमतीपत्र किंवा भाडे तत्वावरती करारनामा हा आपल्याला या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे। आणि त्याच्यानंतर जर जात प्रवर्गातून आपण हा फॉर्म भरत असाल तर अनुसूचित जाती जमाती अंतर्गतचा जातीचा दाखला आपल्याला या ठिकाणी जोडावा लागणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो खालचे जे डॉक्युमेंट असणार आहेत ह्या आपल्याला फायदा घेण्यासाठी ठरणार आहेत। म्हणजेच आपल्याला इतरांपेक्षा म्हणजे दारिद्र्यरेषेमध्ये आपलं नाव असेल, आपण दिव्यांग असाल, बचत गटाचा आपल्याकडे दाखला असेल, या योजनेचं प्रशिक्षण घेतलं असेल तर असे काही मित्रांनो प्रमाणपत्र जे असतील ते प्रमाणपत्र आपण या ठिकाणी अपलोड करू शकता, जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये बोनस पॉइंट मिळू शकतो। म्हणजे इतर लाभार्थ्यांपेक्षा आपली कागदपत्रे त्या ठिकाणी जास्त असल्यामुळे कदाचित त्यांच्या अगोदर आपला इथं नंबर लागू शकतो।
नंबर कशा पद्धतीने लागणार आहे त्यासाठी वर सुद्धा इथं लाभार्थी निवडचं निकष दिलेलं आहे, प्राधान्यक्रम दिलेला आहे। तुम्हाला इथं पाहायचं आहे पहिला क्रमांक असणार आहे महिला बचत गटांना, त्यानंतर अल्पभूधारक, त्याच्यानंतर सुशिक्षित बेरोजगार, या पद्धतीने मित्रांनो हे क्रम असणार आहेत। आता तुम्हाला याच्यामध्ये मी सांगितलं रोजगार स्वयंरोजगार केंद्र नाव असेल तर या ठिकाणी आपला नंबर लवकर लागू शकतो। त्याच्यामुळे ही खालची जी कागदपत्रे असणार आहेत हे तुम्हाला बोनस पॉइंट ठरणार आहेत। त्याच्यामुळे तुमच्याजवळ जर ही कागदपत्रे असतील तर नक्की या ठिकाणी तुम्ही अपलोड करायचे आहेत। तर या पद्धतीने मित्रांनो कागदपत्राची संपूर्ण प्रोसेस पाहिली, अनुदान तुम्हाला किती मिळणार आहे त्याबद्दलची सुद्धा डिटेल तुम्ही इथं पाहिली। आता मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला सहभाग घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी सुरुवातीचा दिनांक आणि शेवटची तारीख काय असणार आहे तर ती इथं पाहू शकता। आपल्याला सन 2025-26 साठी जे अर्ज करण्याची प्रोसेस असणार आहे हे मित्रांनो 3 मे 2025 ते 2 जून 2025 पर्यंत असणार आहे। या कार्यकाळामध्येच आपल्याला हा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मित्रांनो पुढचे जे तारखा असणार आहेत ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप जे मी सुरुवातीला सांगितलं योजनेचं जे स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे त्या पद्धतीने असणार आहे। कोणत्या तारखेला कोणती प्रोसेस असणार आहे तुम्ही या वेबसाईट वरती येऊन व्यवस्थित पाहू शकता। फक्त सुरुवातीच्या ठिकाणी तारीख लक्षात ठेवा 3 मे ते 2 जून पर्यंत तुम्हाला या वेबसाईट वरती ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे। आता त्याच्यानंतर मित्रांनो पुढची प्रोसेस असणार आहे ते म्हणजे अर्जदाराची नोंदणी। तर वरच्या वेळपत्रकाच्या पुढचा जो टॅब असणार आहे अर्जदाराची नोंदणी याच्यावरती क्लिक करायचं आहे।